आणि मी एकनाथ शिंदेंना ओळखतो. एकनाथ शिंदे घरी नेत नाहीत तर वाटून टाकतात. हा त्यांचा स्वभाव आहे एकनाथ शिंदेंचा. त्यांनी पैसे वाटले, पण त्यांनी पैसे वाटले म्हणजे त्यांनी कमवलेले पैसे किंवा जमवलेले पैसे हे ते घरी घेऊन जात नाहीत. अजित पवार आता बाहेर पडतील वेगळे. नाही, त्यांच्याशी मला काय करायचं, ते बाहेर पडून येतं हात राहू, मला काय करायचं. पवारांनी भाजपबद्दल काही वक्तव्य केले. सुजय विखे आणि निलेश लंकेमध्ये वाद होते. त्यानंतर त्यांनी म्हटलं म्हाडाची जागा आम्हाला दिली नाही, आम्ही उस्माना म्हणजे धाराशिवची जागा जबरदस्तीने दिली तरी आम्हाला देण्यात आली. हे बघा, असं आहे म्हणून तर सांगतो की अलायन्समध्ये मीठ कसं टाकावं हे अजितदादांकडनं शिकावं. 2014 पूर्वी 2014 पूर्वी जे आमची युती तुटली, म्हणजे जे आमचं झालं त्यातलं कारणीभूतच अजित पवार. अजित पवार सरकारमध्ये असताना सुद्धा ह्याची फाईल मागव, त्याची फाईल मागव, ह्याची मिटिंग घे, त्याची मिटिंग. अरे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, फक्त ते असंविधानिक पद आहे. तुमच्या त्या ह्याच्या मर्यादित राहा ना. तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटची मिटिंग बोलवणारे कोण, असे कित्येक मंत्री म्हणायचे. फक्त पवार साहेबांमुळे कोणी बोलत नव्हतं की जाऊ दे पवार साहेबांना राग येईल. 2014 जे काँग्रेस राष्ट्रवादीचं नुकसान झालं ते केवळ अजित पवार जबाबदार आहेत. विशाळ गडाच्या संदर्भात तुमची भूमिका काय? तिथे जे नाही, ते काढायला पाहिजे की नाही? असं आहे की मला अजून मी त्याचा पूर्ण अभ्यास केला नाही, पण कायदा स्वतःच्या हातात घेऊन हे करणं हे चुकीचं आहे. उद्धव ठाकरेंना हिंदुत्व सोडलं अशी टीका विरोधक करतात, पण काल शंकराचार्यांनी त्यांची भेट घेतली. परत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असं शंकराचार्यांनी म्हटलं. नाही, असं आहे की हिंदुत्व सोडलं म्हणजे काय हो? हिंदुत्व म्हणजे काय? तुमची भूमिका आहे हिंदुत्वाची? मग विधान परिषदेच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला मतं कशी चालतात हो मुसलमानांची? एवढा मुस्लिम द्वेष टोकाचा हे कशासाठी, का? आणि मुसलमानांना तुम्ही मारणार, झोडणार, त्यांना दररोज टपल्या मारणार, त्यांना दररोज काहीतरी उद्देश शिकवणार, त्या ह्याच्यामध्ये सांगणार की ते वोट जिहाद झालंय, आणि तरी तुम्हाला मुसलमानांची मतं पाहिजे. मग एकदा सांगून टाका ना, मुसलमानांची मतच नकोत. आवाड साहेब, आता एक बातमी आलेली आहे, त्या ती अशी आहे की 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चिट दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या काळात ती समिती नेमली होती, ते सगळं झालं होतं, आणि ती धनंजय मुंडेंनी कमिटी नेमली होती वृक्ष लागवडीची. असं आहे, त्यांचं मशीन पण चांगलं आहे, त्याची वॉशिंग पावडर पण चांगली आहे. निरमा वॉशिंग पावडर, तसं BJP वॉशिंग पावडर एकदम दूध की सफेदी. काय बोलायचं. बीजेपी तर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये मुस्लिम मतं कशी चालतात असा सवाल त्यांनी भाजपाला केला आहे.